महाराष्ट्रातील 1000 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले। पर्यटकांना तातडीने परत आणण्याचं सरकारपुढे मोठं आव्हान। अडकलेल्या पर्यटकांचा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता। महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। उद्या 2 विमानं श्रीनगरहून मुंबईकडे येणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। काश्मीरमध्ये मृत्यू पावलेल्या दोघांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं। एक पार्थिव पनवेलला दाखल। पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना जम्मू काश्मीर सरकारकडून 10 लाखांची मदत, तर राज्य सरकारकडूनही मृतकांच्या वारसांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला जाणार। घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार। हल्ल्यातील जखमी लोकांची भेट घेणार। दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देणार। कट रचणाऱ्यांनाही सोडणार नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 दहशतवादी कॅम्पमध्ये 115हून अधिक दहशतवादी, तर काश्मीर खोऱ्यात 70 ते 75 दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याची सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद, लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख। भारतातील अनेक हल्ल्यांमागे सैफुल्लाचा हात।